नमस्कार, मिस्टर अँड मिसेस नेहा अभी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। तर आज आहे दिवस 6वा गणपतीचा आणि आज गौरींचं पूजन आहे आणि वौसा आहे। आमच्या कोकणात वौसा म्हणून बोलतात, असं सगळ्यांकडे बोलतात मे बी। तर आज वौसा आहे, तर नेहा वौसा एक करणार आहे। ते तिची काय बोलतात ती पद्धत सांगणार आहे, कारण की लोक विसरतात आजकाल। तर मग ते स्वतः सांगेल, चला बघू मग। तर आज वौसा आहे आणि वौसाला जे वौसा भरायचा असतो त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं, त्याच्यानंतर ती कसा भरायचा असतो ते मला पण आज आठवत नव्हतं, कारण की दरवर्षी आपण भरतो आणि विसरतो। माझ्यासारख्या अशा भरपूर बायका असतील किंवा भगिनी असतील की त्यांना माहिती नाही आहे। तर आज त्यांच्यासाठी मी आणि माझ्यासाठी स्वतःसाठी पण एक व्हिडिओ घेऊन येत आहे। तर मी माझ्या ताईंना विचारलं की काय काय म्हणजे कसं कसं करायचं असतं। तर त्यांनी सांगितलं की पहिला जो वौसा असतो तो सुपामध्ये केला जातो। 5 सुपं असतात आणि त्याच्यामध्ये अख्खी फळं ठेवली जातात। आणि आपला दुसरा तिसरा जो वर्ष असतं त्याच्यामध्ये आपण ताटामध्ये जरी ठेवलं तरी चालतो। म्हणजे आता ही मी परात घेतलेली आहे, ताट असेल तर ताट पण चालतं, परात असेल तर परात पण चालतं। तर ह्या परातीला आपण ना पहिला धागा बांधून घेऊया, कारण की कधी पण असं त्यांनी सांगितलेलं आहे की आपण एका साईडला असं धागा बांधून घ्यायचा आहे। अशा प्रकारे मी असं बांधून, कारण की हा गोल आहे तर त्यामुळे कसं आहे की ते बरोबर बसत नव्हतं। तर मी 10-12 फेरे मारलेले आहेत। मोठा धागा असेल तर 2-3 फेऱ्यामध्येच होऊन जातो। आणि आता मी हा जो नारळ आहे त्याला पण आपल्याला आंब्याची पानं घ्यायची आहेत आणि आंब्याची 2 पानं घेऊन याला आपल्याला धागा बांधायचा आहे। तर आता आपण बांधूया। हे बघा, चालू हे बघा, ही अशी 2 पानं घ्यायची, नारळ घ्यायचा आणि असं याला पण असं बांधायचं। आणि आपण जेव्हा वौसा भरत असतो तेव्हा हे जे सूप असतं किंवा असं आपण परात जी घेतो ती जमिनीवर ठेवायची नाही आहे, कारण की जी पद्धत आहे की ती उंच ठिकाणी किंवा पाटावरच ठेवायची। मी ही 5 पानं आणायला गेलेली भाजीवालीकडे, तर तिला मी विचारलेलं की 5 पानं कोणते आहेत। तर मला पण काही आयडिया नाही आहे, तुम्ही बघून सांगू शकता की ही कोणती पानं आहेत। हे बघा, हे आहे, हे आहे, त्यानंतर हे आहे। तर अशी पानं मिळाली आहेत मला। माझ्या ताई म्हटलं 2 पानं जरी मिळाली तरी बस झालं, कारण की आता हे 3रं वर्ष आहे तर चालेल। तर आता आपण हे सगळे असे इकडे मांडून घेऊया। ही जी 5 पानं आहेत आपण जे हे भरणार आहोत, तर हे एक देवाला असतं, एक सासूला असतं, एक नवऱ्याला असतं आणि एक आपण गणपती बाप्पाच्या इथे ठेवतो आणि गौराईच्या इथे ठेवतो। तर हे असे आपण बनवून घ्यायचे। हे बघा, मी आता 4-4चं करते, कारण की छोटंसंच आहे माझ्याकडे, नंतर मग मी मोठं हे करेन। तर आता ही फळं आहेत, तर ती फळं ठेवायची आहेत 4। 5 फळं म्हटलेले पण मला 4च मिळाली, तर मी 4च घेतलेली आहेत। पहिल्या वर्षी अख्खी फळं ठेवायची आणि आता आमचं 3रं आहे तर आम्ही असे फोडी करून ठेवतोय। आपल्याला ही जी 5 कडधान्य आहे याच्यामध्ये मसूरची डाळ घ्यायची नाही कडधान्यामध्ये, असं माझ्या सासूंनी सांगितलेलं आहे, सासूबाईंनी, की 5 जी कडधान्य असतात ती आपल्याला ठेवायची। काही ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचा वौसा असतो। काही ठिकाणी फक्त फळे ठेवले जातात, काही ठिकाणी असे कडधान्य ठेवले जातात। आमच्याकडे कडधान्य आहे। काही ठिकाणी फक्त भाज्या, पालेभाज्या जे असतात, वांग, भेंडी, फळभाज्या असतात ना, त्या ठेवल्या जातात। आणि काही ठिकाणी माझ्या ताईंनी सांगितलं की नॉनव्हेज पण ठेवलं जातं, म्हणजे नॉनव्हेजच असतं वौसा भरतात ते नॉनव्हेजचं असतं। तर आमचा कडधान्याचा आहे, तर आता आम्ही कडधान्याचं ठेवतो आहोत। आता ह्या लाह्या पण आपण ठेवणार आहोत। हे सर्व माझ्या ताईंनी मला जसं सांगितलेलं आहे तसं केलेलं आहे। काय चूक बीक असेल तर माफ करा। मी पण आता
वर्ष एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की ही जे मी करते आहे, जी पद्धत आहे ती आमच्याकडची आहे. म्हणजे माझ्या ताईंनी मला, माझे सासूबाई आहेत त्यांनी सांगितलेलं आहे त्या पद्धतीने. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पद्धतीत आहेत, तर तुम्ही तुमच्या पद्धतीत करू शकता. तुमचे जे मोठे असतात ज्येष्ठ लोक, त्यांना तुम्ही विचारून तुम्ही करू शकता. ही माझी पद्धत आहे, माझ्या सासूने सांगितली त्या पद्धतीत मी करत आहे. त्यामध्ये मी नारळ ठेवते, याला हळदी कुंकू लावते, कारण की असंच ठेवायचं नसतो. आणि हे जे तांदूळ आहेत ही एक दीड मूठ घेऊन त्याच्यात तेव्हाच हा नारळ ठेवायचा असतो. पुताना हा जो नारळ आहे याच्या खाली तांदूळ दीड मूठ घ्यायचं आपण. हे बघा, एक आणि ही दीड, आणि ह्याच्यावरती हा नारळ असा ठेवायचा. हे कंदमूळ आहे, करात बोलतात आमच्याकडे. आता बाकीच्या ठिकाणी काय बोलत असतील मला माहिती नाही आहे, पण आमच्याकडे करात बोलतात. हे पण घ्यायचं आहे, हे पण ठेवायचं आहे. पानं त्याच्यावर एक कॉईन ठेवलेला आहे आणि सुपारी ठेवली, आणि हे वस्त्र आहेत, हे वस्त्र ठेवलेले आहेत. आता आपण हळदी कुंकू घेऊया सोबत, आणि धूप घेऊया. अगरबत्ती नाही आहे, धूप आहे माझ्याकडे, तर मी धूप घेते. आता हे झाकायचं आहे, हे उघडं घेऊन नाही जायचं असं सांगितलेलं आहे की हे एकदम बंद करायचं. आणि जेव्हा आपण वाहन पण देतो, म्हणजे हे याच्यातलं वाहन जे आपण मिस्टरांना देणार आहोत किंवा सासूला देणार आहोत, तर हे उघडायचं नाही, याच्या खाली काहीतरी ठेवतात असं सांगितलेलं आहे. असा कोरा कपडा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये आपले हे जे आहे ते बांधायचं. आणि जेव्हा आपण तिकडे गौराईच्या इथे जाऊ पूजेसाठी, तिकडे हा ओपन करायचा, नाही तर हा खोलायचा नाही. हे बघा असं. तर आता हे आपण घेऊन जाऊया आणि पूजा करूया. पण ह्या चालली आहे. आता आम्ही आलो आहोत गौरी गणपतीच्या इथे. काय करायचं असतं, हे 5 बायकांना हे करायचं असतं रे. मोहिते, आम्ही सुवर्ण मोहिते काकींकडे आलेलो आहोत. त्यांच्याकडे दरवर्षी गौरी गणपती बसतो आणि मी इकडेच येते पूजा करायला. तर ते आता थोडक्यात माहिती सांगणार आहेत. काय गौरीचं नाही करता तुम्ही, आधी हळदी कुंकू लावायचं, आणि तो फुलवरा आहे ना, तुम्ही आणलाय ना फुलवरा, तिथे तर पायाजवळ हात नाही पोचत ना, पोचतोय का? अच्छा चालेल, चांगली गोष्ट आहे. हां ठेव. मला की तिथे जागा नाही बसणं, इथेच खालीच ठेवावं लागेल. बसेल अंतर आहे ना गौरी, अशीच पूजा करायची. म्हणजे गणपतीला आधी कुंकू व्हायचं, तिथे एक वाण ठेवायचं. गौरीच आहे ना ते, हां ठेवा इथे. इथे ठेवा, जागा नाही ना तिथे. आणि गणपतीचं पण इथे ठेवा. हां जैसे पेट घे नाही तर खाली ना सगळं हे होईल. हां बरं चालेल. म्हणजे असं आणतात परत. अच्छा पहिला दुसरा आहे ना, तिसरा आहे ना. हां तरी पण ते सुपातच आणतात. नाही, माझ्या घरचे बोलले की ताटात. अच्छा इथे ठेव ना. हां हां ठेव. गणपतीचं पंखा कसं तरी आहे ना पंखाला. हळदी कुंकू. हां बरं वाटलं.
दिवा अरे बंद कर. माचीस आहे काय ते दिसतंय कुठे देऊ माचीस. बरोबर. झालं ना. हा पाय पडला. दिवा खूपच बारीक झाला. दिवा खूपच बारीक झाला तो. गणपतीची पूजा करायची, गौरीची पूजा करायची. हे पान सुपारी जे काय तुम्ही आणता ते ठेवायचं. तुमची गणपतीबद्दल माहिती सांगा. गणपतीबद्दल काय माहिती सांगू. किती वर्ष झाली? दरवर्षी सगळे येतात. खूप वर्ष झाले आमच्याला. गौरी किती वर्षापासून बसत आहेत? खूप जुनी आमची गौरी. आमच्या आजी माहेर सासूबाई बरोबर. माई इकडे या. माझं शालन मोहन मोहरे. हे गणपती आणि देवी तुम्ही म्हणजे गौराई कधीपासून बसवताय? आणि 66 सालापासून. 66 वर्षापासून बसवताय. आणि इथेच आहे की गावी आधी नाही, होतं की इथेच इथेच? इथेच आधीपासूनच. थोडी माहिती द्या ना. म्हणजे आपल्या ज्या आमच्यासारख्या ज्या पिढी आहेत त्यांना माहिती नाहीये गौराई बद्दल, वौसाबद्दल माहिती नाहीये. थोडक्यात थोडी माहिती सांगा. बोला. गौराईबद्दल काय माहिती? आता जशी आमच्याकडे पद्धत आहे ना, पितळेचाच मुकुट आमच्याकडे बसवतात. अच्छा. आणि आमच्याकडे एकच लक्ष्मी बसवतात आम्ही. म्हणजे आम्हाला माहिती नाही, त्यामुळे आमच्याकडे एकच आम्ही, मी म्हणजे स्वतःच एकटीच आहे असल्या कारणाने एकच मी बसवते लक्ष्मी. अच्छा. आता आमच्या इकडे सर्व दोन असतात, पण माझ्या ह्याच्यामध्ये मी एकच म्हणून एकटीनेच बसवले, एकच बसवले. अच्छा. असं आहे. आणि ते बी पितळेचाच मुकुटा पाहिजे आम्हाला, दुसरा कुठलाही नको आहे. अच्छा. मातीचा वगैरे नाही तर पितळेचाच लागतो. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे मुखवटे असतात. तर हे आमच्या पहिल्या आणि दोन पूर्वीपासून गौराई बसतात ना? 2 बसतात, पण आमच्याकडे मी स्वतःच हे असल्या कारणानं, हा. सासूबाई नसल्या कारणानं एकटीच. अच्छा. मग एकटीनच हे एकच असं म्हणून एकच बसवलेले मी. ओके. चालेल, धन्यवाद. हा, धन्यवाद. हा वौसा ना सवासिनबाईच्या हातात द्यायचा. हातात हा हा हातात द्या. तुमच्या सगळ्यांचा एकेकाचा. हा हा हा. सगळ्यांना वौसा द्यायचा. अच्छा. आजीला पण द्यायचं. हा मी घ्यायची. हा चालेल. तुम्ही तर आशीर्वाद द्या. चालेल, त्यांना बोलवा ना जरा. फोटो घ्या. असं या ना, एक फोटो तर घेते. आता नेहाचं वौसाचं हो झालं आहे. गौरी गणपतीच्या इथे जाऊन आलो आहे. तर आता चाललोय घरी. चला. तुम्ही आता पाहिलं की त्यांनी सांगितलं की वौसा जो आहे तो असा हातात द्यायचा आणि हळदी कुंकू लावायचा आणि पाया पडायचा. अशा प्रकारे वौसा भरतात. तर तुमची कशी पद्धत आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा. ही आमची पद्धत सांगितलेली आहे. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आता गौराईचं वौसा भरलेला आहे. आता मी घरी आली आहे आणि आता माझ्या नवऱ्याचा म्हणजे माझ्या मिस्टरांचा आता त्यांना देणार आहे. आता मी यांना दिलंय. आता देवाला